नमस्कार मित्रांनो, रहीमजीचा एक खूप सुंदर देहा आहे. रहीबन धागा प्रेम का मत तोड़ो चटकाए, टूटे से फिर ना जुडे, जुडे गाठ पड जाए. म्हणजेच प्रेमाचा किंवा विश्वासाचा धागा कधी एका झटक्यात तोडू नका. कारण एकदा तो तुटला की पुन्हा जोडला जात नाही आणि जोडलाच तर गाठ पडते. आजच्या जगात नाती जोडणं खूप सोपं झालंय. एक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची असते, पण नाते टिकवणं सर्वात कठीण काम झालंय. लहान लहान गैरसमज, थोडासा अहंकार, इगो आणि संवादाचा अभाव यामुळे वर्षानुवर्ष जुनी मैत्री किंवा नाती एका क्षणामध्ये संपतात. तुम्हालाही वाटत असेल की तुमची माणसं तुमच्यापासून दूर जात आहेत किंवा घरात भांडणं होत आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी तुम्हाला नाती जपण्याचे 3 सुवर्ण नियम सांगणार आहे. हे नियम नाही तर या भावना आहेत. तिसरा नियम तर असा आहे की तो वापरला तर तुमच्या नात्यात दुरावा कधीच येणार नाही. चला मनाचे दरवाजे उघडूया. नियम बघण्याआधी नातं तुटण्याचे सर्वात मोठं कारण समजून घ्या. ते म्हणजे इगो, अहंकार. मीच का फोन करू, चूक त्याची होते, त्याने सॉरी म्हणावं. मित्रांनो, जेव्हा नात्यात मी मोठा होतो तेव्हा आपण संपतो. लक्षात ठेवा, स्मशानात गेल्यावर आपल्या अहंकाराची राख होते, पण त्या अहंकारामुळे आपण गमावलेली माणसं कधीच परत येत नाही. त्यामुळे नातं महत्वाचं आहे की तुमचं बरोबर असणं, याचा विचार नक्की करा. पहिला नियम, संवाद. पण संवाद म्हणजे फक्त बडबड करणे नव्हे तर ऐकणे आहे. आजकाल आपण समोरच्याचा बोलणं ऐकतो ते फक्त त्याला उत्तर देण्यासाठी, त्याला समजून घेण्यासाठी नाही. जेव्हा तुमची जवळची व्यक्ती काहीतरी सांगत असेल तेव्हा फोन बाजूला ठेवा, टीव्ही बंद करा आणि फक्त ऐका. त्यांना सल्ल्याची गरज नसते, पण त्यांना कोणीतरी आपलं ऐकतोय म्हणून मनाची शांतता असते आणि कोणीतरी आपलं ऐकतोय या भावनेची गरज असते. दुसरा नियम, कौतुक. आपण आपल्या जवळच्या लोकांना गृहीत धरतो. आई जेवण बनवते, मित्र मदत करतात, आपण त्यांना एक थँक्यू सुद्धा म्हणत नाही. मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करायला शिका. तू आहेस म्हणून मला आधार आहे. हे 2 गोड शब्द नात्यामध्ये ऑक्सिजनचं काम करतात. जेव्हा तुम्ही लोकांचं कौतुक करता तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल आदर वाटतो. तिसरा नियम, झुकणे आणि माफ करणे. जर नातं टिकवायचं असेल तर कधी कधी सॉरी म्हणायची तयारी ठेवा. सॉरी म्हटलं की तुम्ही चुकीचे आहात असं अजिबात नाही, तर याचा अर्थ असा होतो की माझ्यासाठी माझ्या इगोपेक्षा माझं नातं सर्वात जास्त महत्वाचं आहे. तसंच लोकांच्या चुका माफ करायला शिका. कोणीच परफेक्ट नसतो. जसं आपण आपल्या जुन्या कपड्यांना शिवून घालतो, फेकून देत नाही, तसंच नात्यात काही फाटलं तर ते प्रेमाने शिवून घ्या, ते फेकू देऊ नका. शेवटी इतकंच सांगेन की माणसं कमवा आणि ती जपा. कारण पैसा तर कोणीही कमवेल, पण अंत्ययात्रेला खांदा द्यायला आपलीच माणसं लागतात. असा मित्र किंवा नातेवाईक आहे का ज्याच्यासोबत तुम्हाला आयुष्यभर राहायला आवडेल? त्याचं नाव खाली कमेंट मध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत प्रेम वाटा आणि आनंदी राहा.